तर आता आम्ही निघालोय फिराय आणि आम्ही त्याला टाकणार आहे 50 रुपयाचं. इकडे बघ, भावाला घ्यायचं नाही कारण भावाची घराची वराळत येते. आता आम्ही हे ब्लॉग तुम्हाला कसं टाकणार सांगतो मला. हे ब्लॉग आता आम्ही टाकणार आहे 10 दिवसानं टाकणार आम्ही हे ब्लॉग. तर आता आम्ही निघालो बघा फिरायला. आमच्या पुढे अजून 2 गाड्या आहेत. बघू शकता आम्ही आता 3 गाड्या घेऊन आम्ही निघालोय वरती फिरायला. तर आता आम्ही थांबलो इथं धबधबा बघाय हो का. कमांडो 22 फौजी चढणार. अजून आमच्यावर पोर आली बघा. ही मागणं ही मागची बी आमच्यावर जायचंय. ही गाडी गेल्या पुढं. मी राहिलो घेता म्हणून मला बी घेतलाय. कसं आहे बघा धबधबा स्पेशल डार्लिंग. घरची वराड देत पण जाऊ द्या. तर तुम्ही आमची डिस्कवरची ताकद बघू शकता. पुढे 2 युनिकॉर्न असून आमची गाडी टॉप मध्ये चालते. बरोबर आहे करायची ना डिस्कवरची. तर बघू शकता तुम्ही धाबा इकडे पडतोय कसा. आता आम्ही परत एकदा थांबलो धबधबा बघा. आता इथं आमचं झालेली फोटो बिटो काढून तयार मोकळी सगळी. बघा गाड्या आणा यो पकड्या गेलाय आतमध्ये. धारेश्वर मठ मंदिर इथून वरती आहे. कसं जावं लागतं. ते सगळे उभे आहेत आता. इथून धारेश्वर 9 किलोमीटर आहे बघा. आपला धारेश्वरचा रस्ता. सिनेमॅटिक कशाला. तर बघा मंदिर कशा प्रकारे आहे मंदिर. तर बघू शकता आम्ही धारेश्वरला पोहोचलोय आता. ही आमच्या आधीच पोहोचली ती. तर आता आम्ही आलो मंदिरात. हे बघू शकता तुम्ही मंदिर. बघा शंकराची पिंड. असं गोव्यात बांधलेलं मंदिर आहे. कसं पहिल्या माणसांनी कसं कोरून बनवलं असेल ते मग बघून. बघा तशा मूर्ती आहेत. सगळं असं कोरीव काम आहे टोटली. इथून देवांची सुरुवात झाली बघा. देव बी सगळं असं कोरलेलं आहे दगडात. कुठलं बाबा आहे ती. सर्व बाबा म्हणजे इथं जेवढे पुजारी आलेत म्हणजे काय म्हणते संत तेवढ्या सगळ्यांचं इथं मूर्ती वगैरे आहे. हे बघा माझे मित्र. आता आम्ही आलो सगळी दर्शनाला. गणपती पाय पडतो या. हे कुठलं कसं आहे. तांबा पित्तळ नंदी सगळं असं कोरून बनवलं या मंदिरात. असं गुहा आहे आणि बाहेर तुम्हाला दाखवतो. बाहेर पाणी पडतंय. तुम्हाला नॅचरल काहीतरी दाखवतो बघा. ज्यांना समजलं त्यांना समजलं. ज्यांना नाही समजलं त्यांनी ब्लॉग बघून घ्या. आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही निघालो घरच्या रस्त्यावर. कसा आहे नुसता पास तुम्हाला. Kakak ya bismillah.
तर आता आम्ही थांबली तर भजी खायला. दोघांची बाय म्हणलं आम्हाला बिया म्हणून त्यांना करून टाकलंय कारण बजेट कमी आमचं. चला गरमागरम भजी. कसं आहे आतिली हूँ मैं कातिली हूँ भजी खायला. मित्रांनो इथला आता आमचा कार्यक्रम झालाय. तर आता आम्ही निघालो आमच्या घरच्या वाटाला. हे पोरग बघून घ्या जाहीर गावात आहे. चला हे तुम्हाला दाखवायचं राहिलंच बघा. हे मारुती आणि कलर केलेली देवली होती आहे ती. असा गुफेत म्हणजे सगळी इथं गुफेत बांधलेलं आहे. आणि आमची टोळी आता आम्ही निघालो घरी. तर तुम्हाला माझे मित्र दाखवतो बघा. आता इथं झुंज लागले या. थोड्याच वेळात तिथं युद्ध होणार आहे, महायुद्ध. कसं आहे युद्धाच्या दिशेने चावट चालू आहे. कसं आहे जंगल का कुत्ता इशेर होता. दीपक नानांचा पोरगा गणप्या कसा आहे दणका. बघू शकता यांना गाडी भेटलेली पळत निघाली ती. तर आता झालेला आहे आपला पार्ट 2 चालू. तर आता आपण निघाले सड्यावर. सड्यावर म्हणजे आपल्या सडा वाघापुरा. तर आता आपण तिथून आता माघारी आपण परत निघालो आपण सड्यावर. तर आता सड्यावर गेलो दाखवतो तुम्हाला मी. आपल्या माकीच्या गाड्या राहिल्यात माग. बाईक राईड. टडान 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 टडान. कवर कमी वाटतो महाराज. कसा आहे व्ह्यू. आता आम्ही पोचलो आहे पाटणात. बघून घ्या पाटण. ट्रॅफिक लागले पुढे. आणि पुढे लागले ट्रॅफिक. आता आमचं लय अवघड झाले कारण आमच्या गाडीला तेल ते संपत आलं. आता आम्ही पंपावर घेतो का नाही बघितलं पाहिजे. इथं आमच्या एका मित्राला उतरवला आहे. पंपाच्या पुढे चेक करू शकता. पेलो अशा प्रकारे आमच्या गाडीचं तेल संपलेलं आहे आता. तुमच्या पप्पाचाच पंप नाही का? तर आता आमचं तेल संपलंय. आता काय करू कसं पुढे ट्रॅफिक बी लागले. बघू कसं काय नाही बाटलेत. हे कुठे पंप आहे पुढे आहे ना. तर आजचा ब्लॉग आपण इथेच बंद करू. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.